राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर भावांनो बहिणींनो, मुंबईत कुणी जायचं नाही, कारण मुंबई आपली नाही। मुंबईत गेल्यावर तिथलच्या लोकांना आपली अडचण होणार आहे, प्रशासनावरती काय म्हणता येईल त्याला तणाव वाढणार आहे, म्हणून मुंबईत जायचं नाही। मुंबईत गेल्यावर दंगल होणार आहे, मुंबईत गेल्यावरती पोलीस कारवाई करणार आहेत। तर ह्या सगळ्या फेक बातम्या आपल्याकडे सध्या पसरवल्या जाऊ राहिल्या। कशासाठी? तर मराठे मुंबईत घुसू नये म्हणून। पण मुंबई आमची आहे, मुंबई आमच्या बापाची आहे, त्याच्यामुळं कोणी काही आकली आम्हाला लावू नये। आता फडणवीस साहेब म्हणतात की मुंबईत जर काही झालं तर पोलीस बघून घेतील, म्हणजे धमकी देऊ राहिले का? धमकी देऊ राहिले का? आतापर्यंत मुंबईत भल्या भल्या राजकीय पक्षांच्या सभा झाल्या, त्या सभेला भले भले लोक जमा झाले, त्यावेळेस तिथं काही अडचण नाही आली। पण माझा DNA, माझं रक्त ओबीसीचं आहे असं म्हणणारे फडणवीस मराठ्यांच्या आंदोलनाला का विरोध करतायत? हा पहिला मुद्दा आहे। नेमकं प्रॉब्लेम काय आहे? मुख्यमंत्री हा अख्ख्या राज्याचा असतो, राज्यातल्या प्रत्येक जनतेचा असतो, तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा नसतो। पण फडणवीस साहेब नेमकं असं का म्हणतात, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। फडणवीस साहेबांना नेमकं मराठ्यांचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळायला मार्ग नाही। आता तोंडात वेगवेगळे शब्द येतात पण बोलत नाही, असं आहे भावांनो बहिणींनो। स्वतःचा हक्क मागणं म्हणजे विचार करा तुम्ही आता बरं का, जे फडणवीस साहेब म्हणतात की माझा DNA ओबीसीचा आहे, माझं रक्त ओबीसीचं आहे, तेव्हा ते जातीवादी नाही होत। पण मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे जरांगे पाटील ज्यावेळेस स्वतःच्या समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी लढतात, त्यावेळेस हाच समाज, हेच मंत्री, हेच कारखानदार जरांगे पाटलांना जातीवादी ठरवून मोकळे होतात। आणि ही खरी शोकांतिका आहे। जातीवाद कोण करतय? आता फडणवीस साहेबांनी ओबीसीच्या स्टेजवर जायलाच नको होतं, आणि जर गेलेच तर हेच फडणवीस साहेब मराठ्यांच्या स्टेजवरती कधी दिसले का तुम्हाला? का तुमच्या हक्कासाठी मी लढन असं सांगणारे फडणवीस साहेब दिसले का कधी? दिसले नाही, दिसणार नाही। फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघात तुम्हाला फक्त ओबीसींनीच मतदान केलं का? तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही का? आणि जर केलं मतदान मराठ्यांनी तर त्या मतदानाची तुम्ही अशा प्रकारे खिल्ली उडवली का? ज्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या मतदानाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करताय का? हे समजून घ्या। आरक्षण म्हणजे एक असा विषय का जरांगे पाटील यांनी तो विषय हाताळला, आणि मुळात माझ्या अंदाजे फडणवीस साहेबांना जरांगे पाटलाचा राग का येत असेल, मराठा समाजातील जे मातब्बर पुढारी आहेत त्यांना जरांगे पाटलाचा राग का येत असेल, तर त्याला सगळ्यात मोठं कारण आहे का हा माणूस स्वतःच्या जातीशी एकनिष्ठ राहिला, स्वतःच्या समाजाशी एकनिष्ठ राहिला। हा माणूस फुटला नाही, हा माणूस फुटला नाही। चहासाठी फुटणारे सरपंच आम्ही बघितले, चहासाठी फक्त चहा पाजला म्हणून असे सरपंच आम्ही फुटले। 50 कोटीसाठी महाराष्ट्राची इज्जत, महाराष्ट्राची लक्तर गुवाहाटीला नेऊन टांगणारे आमदार आम्ही बघितले, खासदार आम्ही बघितले। पण काही कोटी देऊन सुद्धा समाजाशी एकनिष्ठ असणारे जरांगे पाटील हे परत होणार नाही। विचार करा। आपल्याला मराठ्यांनो एक ध्यानात घ्या, तुम्हाला मला फसवायचा डाव हा गोव्याच्या ओबीसी बैठकीत झालेला आहे। तिथून आता काल परवा अजितदादांना विचारलं की मराठे जर मुंबईत घुसले तर काय होईल?
अजितदादा म्हणतात की आम्ही त्यांना मुंबईलाच येऊ देऊ शकत नाही, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. अरे प्रयत्न चालू आहे, मग आम्हाला पाहिजे आरक्षण, आणि तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. कालच जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे की आरक्षण भेटलं तरी मुंबईला जाणार, नाही भेटलं तरी मुंबईला जाणार. जर आरक्षण भेटलं नाही तर मुंबईला कशासाठी जायचं, तर आरक्षण मागायसाठी जायचं. आणि आरक्षण भेटलं तरी मुंबईला कशासाठी जायचं, तर जे आरक्षण देणार त्यांच्यावरती गुलाल आपण उधळू. पण आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आणि ओबीसीतूनच घ्यायचं. आता काल मला एका भावाची कमेंट आली की तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, तर मग सगळ्या समाजातून थोडं थोडं घ्या, तुम्ही ओबीसीतच का घेता. अरे बाबा, आमचं वावर आहे, त्या वावराचा उतारा आमच्या नावाचा आहे, वावर दुसरं खातोय, मग आम्ही आमचंच वावर मागणार ना. आपण आपल्याच आईला आई म्हणतो का नाही, का दुसऱ्याच्या आईला आई म्हणतो, बरोबर आहे का. तशी ही गोष्ट आहे मराठ्यांनो. ही जी एकी झालेली आहे, ही एकी जर संपली ना, तर मराठा समाज हा सगळा संपला म्हणून समजायचं. ध्यानात राहून द्या. आणि जरांगे पाटलांच्या सभेला, बैठकीला जो उत्स्फूर्त प्रतिसाद भेटू राहिला का, तो प्रतिसाद या सरकारी यंत्रणेच्या, सरकारच्या, प्रशासनाच्या डोळ्यात खुपू राहिला. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येऊ राहिला. म्हणून जरांगे पाटलांच्या बैठकीला, मुंबई दौऱ्याला विरोध केला जाऊ राहिला. पण मरा लेकिन पीछे नहीं हटा, वो मर हट्टा. ध्यानात राहून द्या. तर किती करा काढ्या तुम्ही, ह्या सरकारी यंत्रणेना, ह्या सरकारनी, अरे तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले, त्याच्यात वाढ करणार होते 2100, दिले का हो तुम्हाला, नाही दिले, फसवलंच ना तुम्हाला. मग अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करणार होते, एक वीट लावली का हो तिथं, नाही लावली. कोकणात महाराजांचा पुतळा केला, 1.5 महिन्यात पुतळा पडला. जबाबदार कोण. म्हणजे तुम्हाला कर्जमाफी देणार होते, निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत तुम्हाला कर्जमाफी देणार होते, दिली का हो कर्जमाफी, नाही दिली. 1 रुपयाच्या पीक विम्याचं पुढं काय झालं. म्हणजे फक्त फसवा फसवी, छक्के पंजे चालू आहे फक्त. हे सरकार तुम्हाला, मला, सगळ्यांना फसवू राहिलं. 45 लाख आपल्या लाडक्या बहिणी याच्यातून वगळल्या गेल्या, याच्याबद्दल कोणी बोलत नाही. राहुल गांधी काय मा पाहुणा नाही, किंवा मी त्या पक्षाचा नाही, पण राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाबद्दल सुद्धा कोणी काही बोलायला तयार नाही. चांगलं गाणं म्हणला म्हणून तहसीलदार सस्पेंड केला, आणि त्या आंदोलनकर्त्यावरती लात मारली म्हणून त्याला काहीच शिक्षा नाही झाली संभाजीनगरला. हे काय चालू आहे, ह्या कोणत्या गोष्टी चालू आहे. जर सर्व धर्म समभाव आहे, जर सगळे आपलेच आहेत, तर मग ह्या गोष्टी का घडतायत याचा विचार करा तुम्ही भावांनो, बहिणींनो. समाजात आहे का, म्हणजे असे लोक तयार झालेत का स्वतःच्या ताटातलं तर खाऊच राहिलेत, दुसऱ्याच्या ताटात सुद्धा डोकू राहिलेत. आणि हा मराठा समाज हा उपाशी आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का, वेळ आहे का कोणाकडे त्याच्याकडे लक्ष द्यायला. मग मराठा समाजाने स्वतःचा हक्क मागितला तर तुमच्या पार्श्वभागात जळजळ झाली. आता विचार करा, मी अजूनही कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, फडणवीस साहेबांचं घेतलं कारण ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं चुकलं, ओबीसीच्या मेळाव्याला जाणंच त्यांचं चुकलं म्हणून मी त्यांचं नाव घेतलं, बाकी कोणाचं नाव मी घेतलेलं नाहीये. विचार करा भावांनो, बहिणींनो, जर मराठे 58 मूकमोर्चे शांततेत काढू शकतात तर तेच मराठे मुंबईत गेल्यावर दंगल घडू शकतात का. बोलणारा नाही तरी जिभेला हाड असल्यासारखं बोललं पाहिजे. विचार करा ना तुम्ही या गोष्टी. काय महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का,
संतोष भैया देशमुख, महादेव मुंडे, किती गोष्टी आहेत. आता राज्य कुठे? शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाहीये. अनुदान देणार होते, कुठे आहे अनुदान? पीक विम्याचं काय झालं? किती प्रश्न विचारायचे तुम्हाला. आणि तुम्ही ईव्हीएम मशीनच्या आडून जाऊन द्या, तो आपला प्रश्न नाही. आपला विषय फक्त आहे मराठा आरक्षणाचा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण तर घेणार. कोणी आडवा आलं त्याला तिडवा करून आरक्षण घेणार. कोणतीही नीती वापरा, चाणक्य नीती वापरा, नाही तर आनाजीची नीती वापरा, कोणतीही नीती वापरा, आरक्षण घेणारच. ते आमचा हक्क आहे. किती दिवस मराठ्यांनी दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी प्यायचं? किती दिवस? आता नाही. आता तुमच्या सगळ्यांचा बाप आलाय जरांगे पाटील. माग कुणीतरी एक मराठ्याचाच नेता म्हणला होता का फडणवीस बाप आहे. तुझा आसन भाऊ, आमचा नाही. तर भावांनो बहिणींनो, ही आंदोलनाची वेळ आहे. घरात बसू नका. प्रत्येकाने वाट्याला आलेलं खारीचा वाटा समजून समाजासाठी थोडं काम करा. वेळ जाऊ देऊ नका. कारण आज वेळ गेली ना तर भविष्यात वेळ येणार नाही, वेळ आणणारा येणार नाही. त्या जरांगे पाटलांच्या चेहऱ्याकडे बघा. 35 किलोचा माणूस आहे, पण समाजासाठी तुटून पडलाय. हाताला जागा राहिली नाही सलाईन खोसायला सुद्धा, इतक्या सुया टोचल्या गेल्यात. मग तो माणूस आपल्यासाठी जर एवढं करू राहिला, मग आपल्याला लाज नको का वाटायला? आपण फक्त एवढंच म्हणायचं का मग तोंडावर येईन बो मी, आमच्या तिथं असा समाज आहे बो, मग मी तोंडावर येईन. तू तोंडावर यायच्या ऐवजी तू येऊच नको, तू समाजात राहूच नको. फक्त हा समाज जरांगे पाटलांनी एक केलेला आहे. एक तर मराठा एक होत नाही, आणि जर झाला तर उभा राहायला जागा राहत नाही. ही वस्तुस्थिती समजून घ्या आणि स्वतः कोटीच्या संख्येने एकत्र या. आणि 27 तारखेला अंतरवालीतून चलो मुंबई. हक्क मागतोय आपण, भीक नाही मागू राहिलो. बरोबर आहे ना? व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. मनोज दादा जरांगे पाटील.